नमस्कार मंडळी. तर येत्या बुधवारी आहे पापमोचनी एकादशी. हिला आपण भागवत एकादशी असे सुद्धा संबोधतो. तर पापमोचनी एकादशी ही नावाप्रमाणेच सर्व पापांचे नाश करणारी अशी एकादशी आहे. हे व्रत सर्वांनी केले पाहिजे असे पुराणात म्हटले आहे. कारण आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी हे व्रत केले जाते. असे म्हणतात की कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, त्या परिस्थितीमध्ये हे व्रत भक्तिभावाने केले तर भगवंताची कृपा आपल्याला लाभते. शास्त्रात एकादशी व्रताला अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे. हे व्रत केल्यामुळे आपल्या कुंडलीमधील ग्रहांचा दुष्परिणाम कमी होऊन चांगले आरोग्य आपल्याला लाभते. कारण ही तिथी भगवान विष्णू यांची आवडती अशी तिथी आहे. त्यामुळे हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला विष्णूंची कृपाही प्राप्त होऊन चंद्र, मंगळ, शनी इत्यादी ग्रहांकडून होणाऱ्या विपरीत प्रभावापासून त्याचा स्वतःच भगवान विष्णू हे बचाव करत असतात. या व्रताचा परिणाम शरीरावर आणि मनावर पडत असतो. एकादशीचे पवित्र असे व्रत केले असता आपल्या मनातील विकार हे नष्ट होतात. तसेच पापमोचनी एकादशी व्रत केले असता आजवर घडलेल्या आपल्या पापांतून मुक्तता होते आणि आपल्या मनावरील दडपण हे दूर होते. अजाणतेपणी झालेल्या चुकांची देवाकडे क्षमा मागून आयुष्याची नवीन सुरुवात हे व्रत करून आपल्याला करता येते. पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्तीही तर मिळतेच, त्याशिवाय तीर्थक्षेत्रांना भेट आणि गायींना दान करण्यापेक्षा अधिक पुण्यफळ लाभते असे सांगितले जाते. तसेच या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला मोक्षप्राप्ती देखील होते. तर मंडळी, ह्या महिन्यामध्ये कोणती एकादशी करावी, मंगळवारी करावी की बुधवारी करावी हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. कारण स्मार्त आणि भागवत एकादशी मधला फरक अनेक जणांना हा माहीत नसतो. याशिवाय स्मार्त एकादशी या दिवशी उपवास करायचा असतो की भागवत एकादशीच्या दिवशी आपण उपवास करायचा असतो हे सुद्धा अनेकांना माहीत नसतं. वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचे व्रत हे अगदी भक्तिभावाने ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची ही पूजा केली जाते. तर हिंदू पंचांगाप्रमाणेच महिन्यातल्या 2 पक्षांमध्ये प्रत्येकी एक अशा किमान 2 एकादशी येतात. तर संपूर्ण वर्षामध्ये आपल्याला 24 एकादशी या पाहायला मिळतात. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. तुम्ही कॅलेंडर पाहिले असेल तर मंगळवारी ही स्मार्त एकादशी आहे आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी ही भागवत एकादशी आली आहे. भागवत आणि स्मार्त एकादशीमध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. नेमकी कोणती एकादशी करावी हे त्यांना समजत नाही. त्यामुळे स्मार्त आणि भागवत एकादशीमधील आपण सर्वप्रथम फरक जाणून घेऊयात. वारकरी संप्रदायामध्ये एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासामध्ये 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा आणि आमलकी यांचा समावेश आहे. जर जर सूर्योदयाला दशमी संपली तर दशमीचा क्षय होतो आणि सूर्योदयानंतर दशमी संपली तर त्या दिवशी एकादशीचा क्षय असतो. अशा वेळेस त्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी आहे असे समजतात. तर द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी आणि द्वादशीच्या उगमाच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते. एकादशीचे व्रत हे श्रीहरी विष्णूला समर्पित आहे. मात्र स्मार्त म्हणजे ज्या लोकांचा प्राचीन वेदांवर विश्वास आहे, तपश्चर्या करणारे ऋषीमुनी आचार्य हे स्मार्त एकादशीचे व्रत करतात. ज्यांना वैदिक ज्ञान आहे आणि हे वैदिक धर्मावर विश्वास ठेवतात ते देखील स्मार्त एकादशीचा उपवास करतात. एकादशीचा उपवास हा खरं तर 3 दिवसांचा असतो. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमी तिथीस हा एक वेळ आपण जेवण्याची प्रथा आहे. तर एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर हा कडकडीत उपवास करून दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीस सूर्य उगवल्यानंतर अन्न सेवन केले जाते. तर मंडळी, थोडक्यात काय तर दशमी संपून एकादशी सुरू होताना
त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर त्याला आपण स्मार्त तसेच दर्श असा उल्लेख केला जातो. म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत हे सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचे या संबंधित ती सूचना असते, म्हणून ती स्मार्त एकादशी. आणि भागवत एकादशी म्हणजे जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते. म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाळली जाते. आणि दिनदर्शिकेवर सुद्धा आपल्याला सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते. भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात. वैष्णव उदय तिथी मानतात आणि स्मार्तवाले जिथून तिथी सुरू झाली ती तिथी मानतात आणि व्रत सुरू करतात. हाच तो फरक. तर मंडळी, स्मार्त म्हणजे जे वेदांवर, श्रुती, स्मृती, पुराण यांना मानतात, ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे ते स्मार्त एकादशी पाळतात. थोडक्यात ऋषीमुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात. तर जे वैष्णव आहेत, जे विष्णू भक्त आहेत, संसारी आहेत, जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात ते भागवत एकादशीचे व्रत करतात. म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी, मात्र एकादशी व्रताचे पालन भागवत एकादशीला करावे असे शास्त्र सांगते. तर आता आपण या व्रताची कथा जाणून घेऊयात. एका पौराणिक कथेनुसार राजा मांधाताने लोमेश ऋषींना प्रश्न विचारला की चुकून झालेल्या पापांपासून मुक्ती कशी मिळेल. राजाच्या या प्रश्नाला उत्तर देताना लोमेश ऋषींनी पापमोचनी एकादशी व्रताबद्दल त्यांना माहिती दिली. या कथेनुसार प्राचीन काळी चैत्ररथ नावाचे अतिशय सुंदर असे वन होते. या वनामध्ये च्यवन ऋषींचे पुत्र मेधवी ऋषी हे या वनामध्ये तपश्चर्या करत होते. यावेळी देवराज इंद्र या वनात गंधर्व कन्या, अप्सरा आणि देवांसह फिरत असत. मेधवी ऋषी शिवभक्त होते, परंतु अप्सरा कामदेवाच्या अनुयायी होत्या. एकदा इंद्रदेवाने मेधवी ऋषींची तपश्चर्या भंग करण्यासाठी मंजू घोष नावाच्या अप्सरेला पाठवले. मंजू घोष ही वनात आली असताना तिची नजर ही मेधवी ऋषींवर पडली आणि ती त्यांच्यावर मोहित झाली. यानंतर मंजू घोषाने मेधवीची तपस्या भंग करण्याच्या उद्देशाने आणि स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केला. नृत्य, गायन आणि सौंदर्याने तिने मेधवी ऋषींची तपश्चर्या ही भंग केली. या कामात तिला कामदेवांनी देखील मदत केली. मेधवी ऋषी हे मंजू घोषा अप्सरेवर मोहित झाले. काही कालावधी गेल्यानंतर मंजू घोषा म्हणाली, महाराज, मी स्वर्गलोकीची असून तेथे जाण्यास मला परवानगी प्राप्त व्हावी. परंतु मेधवी ऋषी हे कामासक्त झाल्यामुळे तिला सोडण्यास ते तयार नव्हते. परंतु त्यांचे न ऐकता ती जाण्यास निघाली. तेव्हा ऋषींना हा खूप राग आला आणि ते म्हणाले, माझी तपश्चर्या तू भंग केलीस आणि मला भ्रष्ट करून तू निघून जात आहेस, तेव्हा तुला मी पिशाच्य योनीमध्ये तू जाशील असा शाप देतो. हे शाप वचन ऐकताच ती म्हणाली, महाराज, मी आपला संग केला आहे, त्यामुळे मला उशाप द्यावा. तेव्हा ऋषी म्हणाले, फाल्गुन कृष्ण तिथीवर जी एकादशी प्राप्त होईल ती आचरल्यानंतर तू या योनीतून मुक्त होशील. त्याप्रमाणे तिने हे व्रत केले आणि खरोखरच ती पापकर्मातून मुक्त झाली. यानंतर हे ऋषी आपल्या वडिलांकडे गेले. तेव्हा त्यांचे वडील म्हणाले, हे पुत्रा, तू पाप आचरण केलेले आहेस, सर्व पुण्य तू नष्ट केले आहेस. तू या जीवनामध्ये आपल्या इंद्रियांवर ताबा न ठेवता वासनेचे भोग घेऊन आपले सर्व पुण्यफल हे नष्ट केले आहेस. तुला अधोगती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा च्यवन ऋषींना मेधवी म्हणाले की मी माझ्या इंद्रियांवरती दमन करण्यासाठी असमर्थ ठरलेलो आहे, त्यामुळे हे पाप आचरण माझ्याकडून घडले आहे. परंतु यातून बाहेर पडण्यासाठी, या पापातून माझी मुक्तता व्हावी यासाठी मला काहीतरी मार्ग दाखवा. आणि त्यांनी त्यांच्याकडे प्रार्थना केली. तेव्हा च्यवन ऋषी म्हणाले, फाल्गुन कृष्ण एकादशीचे व्रत तू आचरण केलेस तर तू या पापातून नक्कीच मुक्त होऊ शकशील. त्याप्रमाणे मेधवीने फाल्गुन महिना आल्यानंतर कृष्ण पक्षात एकादशी व्रत केले आणि त्याचबरोबर त्याला अमोघ पुण्याचा लाभ झाला. त्या योगाने त्यांचे संपूर्ण पाप हे सरून त्याऐवजी पुण्य संचय झाला आणि पापातून
विमोचन घडले, म्हणून या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हटले गेलेले आहे. ह्या भूतलावरती जोही भाविक किंवा अभाविक पापमोचनी एकादशीच्या व्रताचे अनुपालन करेल, त्याच्या जीवनातील संपूर्ण पापेही नष्ट होतील. एवढेच नव्हे तर प्रत्येक एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने या जीवनातील सर्व दुःखे ही सुद्धा नष्ट होतील आणि सुखप्राप्तीचा शुभयोग हा त्याला प्राप्त होईल आणि हे जीवन त्याचे मोक्षप्रदास प्राप्त होईल. इतकी सारी महती या एकादशी व्रताची सांगितलेली आहे. पुढे लोमेश ऋषी म्हणतात, हे राजा, जे लोक हे व्रत आचरण करून पुण्यप्राप्ती करतात त्यांना सुवर्ण हरणाचे पाप केले असेल किंवा गोहत्या केली असेल, अशा प्रकारची मोठमोठी पापे ही नष्ट होऊन त्या ठिकाणी पुण्यसंचय होतो आणि सद्भाग्याच्या योगाने त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच प्रत्येक जीवाने ह्या एकादशीचा उपवास हा करून त्याचे अनुपालन करावे आणि आपले जीवन हे मंगलमय करावे. जय श्रीहरी. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन अशा आध्यात्मिक माहितीसह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. जय श्रीहरी.